नमस्कार, मी अमोल पाटील. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संकल्प एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर येथे नवीन ऑफलाईन बॅच जी चालू होणार आहे, प्रारंभ 7.0, त्या बॅचच्या बाबतीत डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. त्याआधी प्रारंभ 6.0 जी आपली 10 जून 2024ला ऑफलाईन बॅच चालू झालेली होती, त्या बॅचला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल संकल्प टीमकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. त्या बॅचला ॲडमिशन फुल झाल्यामुळे आपल्याला लगेच नवीन बॅच जी की 24 जूनला आपल्याला चालू करायची आहे ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये, ही नवीन बॅच चालू करायची आपल्यावर वेळ आलेली आहे, जी की चांगली गोष्ट आहे. हा व्हिडिओ सगळ्यांनी पहिले तर शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बँकिंगची तयारी करणारे जे काही विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा बाकी पूर्ण जिल्ह्यामध्ये जिथेही असतील, त्यांनी नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत, जे मग ग्रॅज्युएट झालेले असतील किंवा अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी जे डिग्रीच्या फायनल इयरला आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवायचा आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिले डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे की ही बॅच कधी चालू होणार आहे, बॅचच्या मधून आपल्याला काय काय सुविधा भेटणार आहेत, त्याच्या फॅसिलिटीज वेगळ्या वेगळ्या काय असतील, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. तर बॅच आपली चालू होते छत्रपती संभाजीनगर येथे, जी की कम्प्लिटली ऑफलाईन बॅच असेल. या बॅचला कुठेही ऑनलाईन प्लस ऑफलाईन असं आपण मिक्स करत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. ऑफलाईन बॅच ही डेडिकेटेडली आपली पूर्ण 5 महिने पूर्णपणे ऑफलाईन चालणार आहे. याचं रिझन असं की ऑनलाईन ऑफलाईन बॅचमध्ये मुलांना जास्त डाऊट येतात. नेमकं ऑनलाईनचा विद्यार्थी ऑफलाईन क्लासमध्ये डाऊट कसा क्लिअर करून घेणार, ऑफलाईनच्या विद्यार्थ्याला पुन्हा तोच प्रॉब्लेम की ऑनलाईनचे डाऊट क्लिअर करताना होणारा डिस्टर्बन्स, ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण संकल्प एज्युकेशनला कुठलीही बॅच मिक्स फॉर्मॅटमध्ये कधीही चालू केलेली नाही आहे. त्याच पद्धतीनं ही बॅच कम्प्लिटली ऑफलाईन असेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना आलेले डाऊट तिथल्या तिथं आपल्याला क्लिअर करता येतील. ही बॅच 24 जून 2024 पासून चालू होते, ज्याचा टायमिंग आहे 12:30, दुपारी 12:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत. आता या बॅचमध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर सहित पूर्ण तयारी होणार आहे. आणि या बॅचला ॲडमिशन कोणते कोणते स्टुडंट घेऊ शकतात, तर ग्रॅज्युएशन झालेला कोणताही स्टुडंट, इवन आपण फायनल इयरच्या डिग्री एक्झाम्समध्ये आहेत, फायनल इयरमध्ये आपलं ग्रॅज्युएशन चालू आहे, ते विद्यार्थी, BA BCom MCom MBA असं एज्युकेशन झालेले असतील किंवा ॲग्रिकल्चर झालेले असतील, या सगळ्या विद्यार्थ्यांना या बॅचला ॲडमिशन घेता येईल. ओके, यापुढे येत असताना या बॅचमधून आपल्याला भेटणाऱ्या सुविधा कोणत्या कोणत्या असतील, तर पहिली गोष्ट, आपल्याला बॅचला जॉईन झाल्यानंतर याच प्रिमायसेसमध्ये, याच बिल्डिंगमध्ये आपल्याला AC रीडिंग रूम असेल विथ वायफाय फॅसिलिटीज. त्यानंतर आपल्याला ग्रुप ॲक्टिव्हिटीज सगळ्या सब्जेक्टसाठी बॅच चालू झाल्यानंतर त्या त्या विषयाच्या, रिझनिंग असेल, कॉन्ट असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, या सगळ्या विषयाच्या डेडिकेटेडली आपल्याला ग्रुप डिस्कशनसाठी ॲक्टिव्हिटीज होतील. सोबत इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन या बॅचमध्ये होईल का, तर हो, या बॅचच्या ज्याही ॲडमिशन होतील त्यांना टिल सिलेक्शन, म्हणजे ही बॅच संपल्यानंतर पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, 2 वर्षानंतर वगैरे तुमचं एखाद्या इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होतं आहे, तर त्याच्या प्रिपरेशन्सची जिम्मेदारी जी असेल ती संकल्प एज्युकेशनचीच असणार आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळी कुठलीही फीस नाही लागणार. त्यानंतर डेली डाऊट क्लिअरिंग सेशन आपल्याला याच प्रिमायसेसमध्ये आपल्याला होतील, ज्यासाठी आपल्याला डेडिकेटेड अदर दॅन टीचिंग फॅकल्टी, आपल्याला वेगळ्या फॅकल्टी पण अवेलेबल असतील, ज्या फक्त तुम्हाला डाऊट क्लिअरिंगसाठी पण असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल असेल, ज्याच्यामध्ये कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश यांचे तुम्हाला नोट्स असतील. जनरल अवेअरनेसचे वीकली मॅगझिन असतील, मंथली मॅगझिन असतील, हा पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये भेटेल. त्यानंतर ॲग्रिकल्चरच्या वीकली टेस्ट, ज्यांचं ॲग्रिकल्चर AFO ची तयारी चालू असेल, त्यांच्यासाठी प्रत्येक आठवड्याला एक ॲग्रिकल्चरची टेस्ट होणार. त्यानंतर वीकली ऑनलाईन टेस्ट, जेवढाही आपला सिलेबस बॅचेसमध्ये होतो आहे, तो स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट वीक, पहिल्या वीकपासून जर तुमचा एखादा टॉपिक शिकवणं झालेला असेल, तर त्या टॉपिकची टॉपिक वाईज क्विजपासून आपल्याला दर रविवारी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्या टेस्ट होतील. डेली काउन्सिलिंगवाला पार्ट, ज्याच्यामध्ये आकाश जाधव सरांसोबत संकल्पची सगळी टीम सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी इवन 11 वाजेपर्यंत पण आपल्याला या बिल्डिंगमध्ये अवेलेबल असतील, जे तुम्हाला कुठल्याही डाऊट क्लिअरिंगसाठी असेल, काउन्सिलिंगसाठी असेल, या सगळ्या पार्टसाठी याच बिल्डिंगमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. तर या सगळ्या सुविधा तुम्हाला या बॅचमधून भेटणार आहेत. जी टीम इथं तुम्हाला दिसते, त्या टीमच्या बाबतीत पण आपण व्हिडिओच्या शेवटी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणारच आहोत. पुढे येऊया आपण.
नेमकं संकल्प एज्युकेशनच्या बाबतीत बोलायचं आहे तर नेमकं संकल्प एज्युकेशन कधी चालू झालेलं आहे, रिझल्ट्स किती आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला पण याच्यामधून सांगता येतील. संकल्प एज्युकेशनची स्थापना जर बघितली तर 7 जून 2013 या वर्षी झालेली आहे. नुकतंच आपल्याला 11 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि आपण 12व्या वर्षामध्ये यशस्वी पदार्पण केलेलं आहे. तर या मागच्या 11 वर्षामध्ये आपले टोटल जर फायनल सिलेक्शन बघितले तर ते 11,000 प्लस वेगवेगळ्या महाराष्ट्रातील, इवन महाराष्ट्राच्या बाहेर जेवढ्या बँक्स आहेत त्यामध्ये आपले विद्यार्थी सिलेक्ट होऊन बँकांमध्ये जॉब करतायत. जवळपास 11,000 प्लस फायनल सिलेक्शन हे महाराष्ट्रातील इवन कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी संख्याही नसेल आजपर्यंत, तेवढे आपले फायनल सिलेक्शन या माध्यमातून आत्तापर्यंत झालेले आहेत. ज्यामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर जे आहे AFOची पोस्ट, त्याच्यात 2,500 प्लस, क्लरिकल असिस्टंट जे नॅशनलाइज बँकांमध्ये झालेले आहेत ते 6,000 प्लस. यामध्ये कुठलेही आपण प्रायव्हेट बँकेचे रिझल्ट्स ॲड केलेले नाही आहेत. सोबत प्रोबेशनरी ऑफिसर, SBIमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर असेल, IBPSमध्ये PO असेल, या सगळ्या बँकांमध्ये आपले अराऊंड 2,500 प्लस फायनल सिलेक्शन आपले आजपर्यंत झालेले आहेत. त्यापुढे येत असताना रिझल्टच्या बाबतीमध्ये काही आकडे आपल्या पुढे आहेत. हे थोडे जुने आकडे आहेत, त्याच्यात अपडेटेड फिगर्स तुम्हाला नाही आहेत. SBI प्रोबेशनरी ऑफिसरपासून पण तुम्हाला NICL ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, IBPS AFO असेल, त्यानंतर सगळ्याच एक्झाम ज्या एका कॅलेंडर इयरमध्ये होतात त्या सगळ्यांचे सिलेक्शनचे आकडे तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो की हे आकडे आपल्याला एका कुठल्या तरी इयरचे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल जे आहेत आकडे ते ॲड झालेले नाही आहेत सध्या. पुढे येत असताना इथं संकल्प एज्युकेशनचं जे प्रिमायसेस असेल त्यामध्ये आपल्याला काय काय सुविधा असतील, ती बिल्डिंग जी आहे त्यामध्ये आपल्याला काय काय सुविधा आहेत त्या आपल्याला या इमेजमधून कळेल. हे आपलं छत्रपती संभाजीनगर इथे असलेलं संकल्प एज्युकेशनचं ऑफिस, सिल्लेखाना चौक जिथं आपल्याला निस्को सर्जिकल आहे त्याच्या अपोजिट जी बिल्डिंग आहे तिथं आपलं हे ऑफिस आहे. त्यामध्ये आपल्याला ही बिल्डिंग दिसत असेल. सोबत आपल्याला पुढे फॅकल्टी कॅबिन असेल, डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीची जी कॅबिन आहे ती, वेटिंग रूम असेल किंवा मग इन्क्वायरी ऑफिस असेल किंवा ॲडमिशनचं डेस्क असेल, हा पार्ट दिसतोय. त्यापुढे येत असताना आपल्याला पुन्हा एकदा ही डायरेक्टर कॅबिन असेल किंवा डाऊट क्लिअरिंग कॅबिन असेल, ही इन्क्वायरी कॅबिन. त्यानंतर लेक्चर हॉल्स जे आपले जिथं आपले ऑफलाईन लेक्चर होतात ते लेक्चर हॉल. त्यानंतर पुढे हा लेक्चर हॉलचाच आहे. पुढे येत असताना लायब्ररी आपल्याला याच बिल्डिंगमध्ये, बघा विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना लायब्ररी अभ्यासासाठी असेल किंवा होमवर्क कंप्लीट करण्यासाठी जी सुविधा लागते ती मुलांसाठी सेपरेट आणि मुलींसाठी सेपरेट ही AC अभ्यासिका आपल्याला बिल्डिंगमध्येच अवेलेबल आहे. हा तो लायब्ररीचा फोटो त्यामध्ये दिलेला आहे. पुढे येत असताना रीडिंगचीच आहे ही फोटो पुन्हा एकदा. बॅचच्या बाबतीत अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन, ज्यामध्ये आपल्याला काही प्रश्न जर मनामध्ये असतील तर ते सगळे प्रश्नांचे तुम्हाला डाऊट इथून क्लिअर होऊन जातील. की ही ऑफलाईन बॅच आपल्याला बेसिकपासून होणार आहे का, सगळ्यात पहिले हा प्रश्न. आणि सोबत आम्हाला डेमो लेक्चर करता येतील का. तर ऑफलाईन बॅच ही कम्प्लिटली बेसिकपासून होते, ज्यामध्ये आपण बेरीज वजाबाकीपासून ॲडिशन सबट्रॅक्शनचा जो पार्ट असतो तो, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट, क्यूब रूट हा पार्ट असेल. या बेसिक लेवलपासून आपण विद्यार्थ्यांना बॅचमध्ये जे काय असेल ते टीचिंग असेल. पुढे येत असताना डेमो लेक्चर आहेत का, तर यस, कंप्लीट पहिले 4 दिवस कुठली फीस न भरता आपल्याला डेमो लेक्चर्स करता येतील, जे 24 पासून पुढचे 4 दिवस आपल्याला अवेलेबल आहेत. त्यानंतर जुन्या विद्यार्थ्यांनी किंवा लाईफ टाईम ॲडमिशन ज्यांचं आहे त्या विद्यार्थ्यांनी बॅच अटेंड करावी का. जर आपल्या अभ्यासामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये 6 महिन्याचा, एखाद्या वर्षाचा जर गॅप झालेला असेल तर निश्चित एखादी बॅच रिपीट करण्यासाठी जुन्या विद्यार्थ्यांनी पण ती बॅच केली पाहिजे. सोबत ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅचमध्ये जर आपल्याला ॲडमिशन कन्वर्ट करायचं आहे, ऑनलाईनमधून आम्हाला ऑफलाईन इथं छत्रपती संभाजीनगरला येऊन प्रिपरेशन करायचं असेल तर तशी सुविधा या बॅचमध्ये आहे का, तर हो, बिलकुल आपल्याला ऑनलाईनचं ॲडमिशन ऑफलाईनमध्ये कन्वर्ट करता येईल. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन फीस जी काही आपण भरलेली असेल, एखादी बॅच कुठलीही परचेस केलेली आहे
समजा आपण 5,000 रुपये पे केलेले असतील ऑनलाईन बॅच परचेस करताना, त्यामधली 50% अमाऊंट डिडक्ट होऊन उरलेली जी ऑफलाईनची फीस आहे ती भरल्यानंतर आपल्याला ऑफलाईनला पण ॲडमिशन घेता येईल. तसं आपल्याला ऑनलाईन टू ऑफलाईन ॲडमिशन कन्वर्ट करण्याची पण सुविधा अवेलेबल आहे. सोबत लॉकडाऊनची काही आपल्याला सध्या परिस्थिती नाही आहे, तर त्याविषयी आपल्याला महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला जो स्टुडिओ ऑनलाईन लेक्चरचा चालू झालेला होता तो संकल्प एज्युकेशनचा चालू झालेला होता. तर प्लॅन बीच्या बाबतीत आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे. ॲग्रिकल्चर यसो ज्यांची ॲग्रिकल्चरची तयारी ह्याच फीसमध्ये आपली होणार आहे का, तर बिलकुल याचं उत्तर हो आहे की ॲग्रिकल्चरची पण तयारी आपली याच ऑफलाईन बॅचमधून होणार आहे. त्यानंतर मॉक इंटरव्ह्यूची तयारीची जिम्मेदारी कशी असेल, तर बघा एकदा आपण ऑफलाईन बॅचला ॲडमिशन घेतलं असेल तर त्यानंतर तुमचं बॅच चालू असताना किंवा बॅच संपल्यानंतर 6 महिन्यानंतर असेल, वर्षभरानंतर असेल, 2 वर्षानंतर असेल, कधीही तुमचं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालेलं असेल तर त्या इंटरव्ह्यूची टिल सिलेक्शन जी काही जिम्मेदारी असेल ती संकल्प एज्युकेशनची असणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठलीही वेगळी फीस पे करायची गरज नाही आहे. तर बिलकुल इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी आपली याच बॅचमधून होणार आहे. त्यापुढे येत असताना पुढची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच कधी असेल, सध्या मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलेलं होतं की प्रारंभ 6.0 जी आपली बॅच आत्ताच 10 जूनला चालू झालेली होती. त्या बॅचला जो प्रतिसाद भेटलेला होता तो प्रतिसाद इतका जास्त होता की आपल्याला त्या बॅचचे ॲडमिशन फुल झाल्यामुळे ही बॅच आपण लगेच चालू करतो 24 तारखेला. तर नवीन पुढची बॅच कधी चालू होईल हे तुमच्या प्रतिसादावर पण डिपेंड आहे. पण जनरली आपली एखाद्या महिन्यानंतर एक ऑफलाईन बॅच चालू होत असते. आणि ऑनलाईन बॅचच्या बाबतीत आपल्याला आत्ताच एक बॅच ऑनलाईन आपली प्राईम 6.0 चालू झालेली आहे, तीही आपल्याला सध्या अवेलेबल आहे. त्यानंतर ॲग्री डिस्कशन ॲक्टिव्हिटी असेल किंवा ॲक्टिव्हिटीज फॉर ओल्ड स्टुडंट या किंवा मेन्ससाठी काय लेक्चर, तर ॲग्रिकल्चरसाठी रेग्युलर लेक्चर आपले जे आपण डेमोमध्ये पण सांगितले की 12:30 ते 5:30 या टाईममध्ये रेग्युलर लेक्चर, सोबत संध्याकाळी 5:30च्या नंतर ॲग्रिकल्चरसाठी वेगळा आपला डिस्कशनचा प्लस टीचिंगचा पार्ट कंटिन्यू पुढची बॅच जोपर्यंत आपली संपणार आहे तोपर्यंत तो चालू असणार आहे. सोबत जनरल अवेअरनेसचा पार्ट आतिश सर हे आपल्याला कंटिन्यू डेली बेसिसवर तुम्हाला जनरल अवेअरनेसचं डिस्कशन ग्रुप डिस्कशनचा पूर्ण पार्ट ते घेतील. आणि ओल्ड स्टुडंटसाठी आपल्याला मेन्ससाठी आकाश सरांनी आत्ताच मागच्या व्हिडिओमध्येच आपल्याला सांगितलेलं होतं की मेन्ससाठी ते संध्याकाळी डेडिकेटेडली बॅच 1 तास 1.5 तास असेल, ते पूर्ण जुन्या विद्यार्थ्यांसाठी मेन्स लेवल, त्या सोबत रिझनिंग इंग्लिश याही बॅचेस आपल्याला मेन्स लेवलसाठी जे प्रिपरेशन लागणार आहे त्यासाठी असणार आहेत. सोबत आपल्याला प्रिमायसेस जे आपली बिल्डिंग आहे त्याच्या आजूबाजूला कुठे हॉस्टेल मेस रीडिंगची सुविधा आहे का, तर बिलकुल 2 ते 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला या पूर्ण परिसरामध्ये हॉस्टेल, राहण्याची सुविधा, मुलींसाठी वेगळे हॉस्टेल, मेस ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सोबत अजून एक इन्फॉर्मेशन म्हणजे पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण ह्याच प्रिमायसिसच्या वॉकिंग डिस्टन्सवर 1-2 मिनिटाच्या अंतरावर आपण नवीन कन्स्ट्रक्शन आपलं जे बिल्डिंगचं चालू आहे त्या प्रिमायसेसमध्ये आपण 3 ते 4 महिन्यामध्ये शिफ्ट होणार आहे. तोही बिल्डिंगचा पार्ट जो आपला नवीन तयार होतोय तो पण याच बिल्डिंगच्या जवळ आहे, जेणेकरून ॲडमिशन घेतल्यानंतर आपण मध्येच शिफ्ट होतोय तर विद्यार्थ्यांना ते इनकन्व्हिनियन्स होणार नाही. त्याच वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला ते आपली बिल्डिंग अवेलेबल आहे, जेणेकरून तुम्हाला रूम किंवा मेस पण चेंज करण्याची गरज पडणार नाही. सोबत अजून काही तुम्हाला ॲडिशनल माहिती पाहिजे असेल किंवा काही डाऊट असतील तर त्यासाठी आपल्याला संपर्कासाठी इथं नंबर पण दिलेले आहेत. या दोन्ही नंबरवर तुम्ही कधीही कॉल करून त्या बाबतीत हॉस्टेल असेल, मेस असेल किंवा क्लासच्या इन्फॉर्मेशनच्या बाबतीत डिटेल इन्फॉर्मेशन विचारू शकता. पुढे येत असताना हे काही रिझल्ट्स आहेत जे यावर्षीचे 2024मध्ये लागलेले फायनल रिझल्ट्स आहेत, ज्यामध्ये MSc बँकेचे रिझल्ट असतील. पुढे येत असताना MSc बँकेचे रिझल्ट, त्यानंतर IBPS PO 2024ला आत्ता जो एप्रिल महिना 1 एप्रिलला जो रिझल्ट लागलेला होता त्यामध्ये फायनल सिलेक्शन जे झालेले स्टुडंट आहेत, ज्यामध्ये आपला संकल्प एज्युकेशनचे फायनल 50+ सिलेक्शन ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकांमध्ये झालेले. सोबत पुढे येत असताना IBPS क्लरिकल असिस्टंट पदाची जी एक्झाम झालेली होती त्याचाही रिझल्ट 1 एप्रिलला जो लागलेला होता त्याचे फायनल सिलेक्शन आपल्या पुढे आहेत. त्यानंतर SBI प्रोबेशनरी ऑफिसरचे जे झालेले आहेत हा 13+ नसून 15+ फायनल सिलेक्शनचा आकडा जो यावर्षीचा 2024मध्ये लागलेला रिझल्टचा आहे. SBI प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जे फायनल सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत ते.
त्यानंतर पुढे येत असताना IDBI बँक म्हणजेच प्रायव्हेट बँकेमध्ये पण जे रिझल्ट्स यावर्षीचे लागलेत ॲज अ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर असतील किंवा एक्झिक्युटिव्ह असतील ते सगळे रिझल्ट्स सोबत RRBचा जो 1 जानेवारीला फायनल रिझल्ट आलेला होता 2024ला लागलेला 2023-24च्या ज्या एक्झाम झाल्या होत्या त्यामध्ये पण RRB असिस्टंटचे अराऊंड 30+ फायनल सिलेक्शन प्लस RRB स्केल 2 जे आपल्याला एक्सपिरियन्स बेस ॲग्रिकल्चर ऑफिसरची जी एक्झाम होते त्याच्यात पण अराऊंड 25+ फायनल सिलेक्शन. ह्या इमेजेस थोड्या जुन्या आहेत पण त्याच्यानंतरचा आकडा वेगळा आहे. सोबत NICLमध्ये 23-24चा जो फायनल रिझल्ट लागला आहे त्याचे पण फायनल सिलेक्शन आपल्या पुढे आहेत. नुकताच आपला जो फेलिसिटेशनचा प्रोग्राम झालेला होता 1 एप्रिलचा रिझल्ट लागल्यानंतर लगेच 7 एप्रिलला आपला जो प्रोग्राम झाला त्याचे फायनल सिलेक्शन जे विद्यार्थ्यांचे झालेले होते ते सगळे या वर्षभरामध्ये झालेले 1180+ फायनल सिलेक्शन या वर्षभराचे आहेत. तर त्याचा हा एक मुमेंट. त्या पुढे येत असताना 2023-24चे रिझल्ट झाल्यानंतर संकल्प एज्युकेशनला ऑफलाईन बॅच लावल्यानंतर इथं फॅकल्टी कोणत्या असणार आहेत, कोणता विषय कोणती फॅकल्टी शिकवणार आहे, किती सब्जेक्ट यामधून कव्हर होणार आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन सोबत फॅकल्टीचे सिलेक्शन झालेले आहेत का नाही हा सगळा पार्ट आपल्याला याच्या पुढे बघायचा आहे. तर सगळ्यात पहिले ऑफलाईन बॅच लावल्यानंतर आपल्याला कोणते सब्जेक्ट या बॅचमध्ये कव्हर होतील. तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड गणित, लॉजिकल रिझनिंग बुद्धिमत्ता, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, ॲग्रिकल्चर AFOची स्पेशल वेगळी तयारी. त्यानंतर यामध्ये तुम्हाला अकाउंटन्सी हा सब्जेक्ट दिसत नाही आहे पण महाराष्ट्रातील एकमेव आपली इन्स्टिट्यूट आहे जिथं डेडिकेटेडली अकाउंटन्सी शिकवण्यासाठी समीर देशमुख सर अवेलेबल आहेत. ते फुल टाईम इथं अवेलेबल असणार आहेत. सोबत इंटरव्ह्यूसाठी जी आपली टीम आहे ज्याचे आपण जर सिलेक्शनचा जर इमेज बघितली तर त्यामध्ये काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशातल्या सगळ्या स्टेटमधून जवळपास जे फायनल सिलेक्शन झाले त्या सिलेक्शनमध्ये इंटरव्ह्यूची जी टीम होती आपली संकल्प एज्युकेशनची ती टीम आपल्याला अवेलेबल असणार आहे ज्यांनी सगळ्या महाराष्ट्रभर सोबत देशभर सगळे इंटरव्ह्यू ऑफलाईन प्लस ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये सक्सेसफुली कंडक्ट केलेले आहेत. त्यामध्ये निखिल डांगे सर असतील, सुहास सर असतील, यशवंत सर, जयंत मोकाशी सर असतील किंवा अभिषेक गायके सर आणि आकाश सर असतील. या सगळ्या टीमने हे इंटरव्ह्यू कंडक्ट केलेले आहेत. इवन आपण एक्झामच्या इंटरव्ह्यूच्या पुढं महाराष्ट्रामध्ये जिथं पॉसिबल आहे त्या जिल्ह्यामध्ये जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी जाऊन पण आपण मॉक इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. तर तीही सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यूसाठी जी तयारी असेल ती पण आपल्याला याच बॅचमधून होणार आहे. पुढे कोणता सब्जेक्ट कोणती फॅकल्टी शिकवणार तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पुढे आपल्याला 3 नावं दिसत आहेत. आकाश जाधव सरांचं नाव आहे, अमित पाटील सरांचं नाव आहे आणि शरद जाधव सरांचं नाव आहे. 3 फॅकल्टी. बघा क्वांटचा जो सिलेबस आहे एका 4 ते 5 महिन्याच्या बॅचमध्ये एका कोणत्याही फॅकल्टीकडून शिकवणं पॉसिबल नाही आहे. फ्रँकली मागच्या 7-8 वर्षापासून जर मी यामध्ये टीचिंग करतोय तर कॉन्फिडंटली सांगू शकतो की यामध्ये एका विषयाला क्वांटसारख्या एक फॅकल्टी शिकवणं हे त्या विषयाला न्याय देणं होणार नाही. त्या विषयाला तुम्हाला वेगळ्या 3 फॅकल्टी आणि 3 फॅकल्टी असतानाच आपल्याला लेक्चरचा पण जो 1.5 तासाचा आपलं लेक्चर जर असेल त्यामध्ये डेली लेक्चरमध्ये आपण क्वांटचे 2 लेक्चर ठेवणार, एक रिझनिंगचं आणि एक इंग्लिशचं. तर जो क्वांटचा सिलेबस संपवायचा त्यासाठी आपल्याला एकाच फॅकल्टीवर डिपेंड न राहता 3 वेगळ्या फॅकल्टी आहेत ज्याचा बेनिफिट तुम्हाला जास्त होईल. तुम्हाला 4 ते 5 महिन्यामध्ये सिलेबस इफेक्टिवली फक्त उगत टॉपिकची ओळख करून दिली आणि बेसिकचा पार्ट घेऊन संपवलं या पद्धतीनं न करता इफेक्टिवली त्या विषयाला वेळ देऊन ती बॅच कम्प्लिटली क्वांट हा विषय जास्त डीप असल्यामुळे किंवा त्याला जास्त वेळ लागत असल्यामुळे 2 लेक्चरसोबत आपल्याला 3 फॅकल्टीज त्यासाठी अवेलेबल आहेत. पुढे येत असताना लॉजिकल रिझनिंगसाठी अमोल पाटील म्हणजे मी ज्याच्यासाठी पूर्णच्या पूर्ण क्रिटिकल रिझनिंग सहितचा पार्ट मी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. सोबत इंग्लिशसाठी आपल्याला क्षितिज भालेराव सर आहेत ज्यांच्या मागच्या एक्झामचा तुम्ही जर ट्रॅक बघितला तर त्यांनी दिलेल्या सगळ्या एक्झाममध्ये त्यांना आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे 30 पैकी 30 सगळ्याच एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क. हे मी रेग्युलर कुठल्याही एक्झामच्या बाबतीत बोलत नाही आहे, IBPS कंडक्ट करणाऱ्या सगळ्या एक्झामच्या बाबतीत बोलतो आहे. त्यांनी दिलेल्या सगळ्या एक्झाममध्ये त्यांना आउट ऑफ मार्क भेटलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये इवन देशामध्ये तुम्हाला अशी कुठलीही फॅकल्टी इंग्लिशसाठी अवेलेबल नाही आहे जी ॲक्च्युअल IBPSच्या एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क घेत असेल. त्यानंतर जनरल अवेअरनेसच्या बाबतीत आपल्याजवळ जी टीम आहे आतिश शिंदे सर आणि निखिल डांगे सर. तर या बाबतीत तुम्हाला फक्त
जनरल अवेअरनेसची काही जणांमध्ये फक्त हवा की फक्त आमचे क्वेश्चन येतात, त्यापेक्षा तुम्हाला बँकिंग अवेअरनेसचा पार्ट कोण किती डीप शिकवतोय, बेसिक बँकिंग नॉलेज किती शिकवतोय का मग फक्त स्टॅटिकचा पार्ट, स्टेट, कंट्री, CM, गव्हर्नर जो की आत्ता सध्या विचारलेही जात नाही, तो पार्ट शिकून तुम्हाला फक्त सांगितलं जाते की जनरल अवेअरनेसचं कंप्लीट प्रिपरेशन होते. त्यापेक्षा तुम्हाला प्रत्येक विषयावर, त्यामधल्या फायनान्शियल अवेअरनेसच्या, बँकिंग अवेअरनेसच्या, करंट अफेअर्सच्या विषयावर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जर कुठून भेटत असेल तर त्यासाठी तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्ही संकल्प एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर जा, डेलीचे आतिश सरांचे व्हिडिओ बघा. त्यामध्ये बँकिंग अवेअरनेसचा पार्ट एका तासाच्या व्हिडिओमध्ये 40 मिनिटापेक्षा जास्त महाराष्ट्रात फक्त बँकिंग अवेअरनेसवर शिकवणारी फॅकल्टी तुम्हाला शोधून सापडणार नाही. सोबत जनरल अवेअरनेससाठी निखिल डांगे सरांकडून ब्रह्मास्त्र बॅच असेल किंवा रेग्युलर संडे टू संडे मेगा सेशन असतील, हा पार्ट बघा. हा पूर्ण कॉम्बिनेशनचा पार्ट जर जनरल अवेअरनेसचा आपण बघितला तर तो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही. त्यापुढे येत असताना ॲग्रिकल्चरसाठी असणारे प्रशांत डोले सर आणि सतीश जगताप सर, ही टीम जर बघितली तर प्रशांत सरांचे 3 वेळा ॲग्रिकल्चर AFOचे फायनल सिलेक्शन, सतीश सर सोबत त्यांचे AFOचे मागच्या 4 एक्झामचे कंटिन्यू इंटरव्ह्यू त्यांनी क्वालिफाय केलेला आहे. हा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी, AFOच्या प्रिपरेशनसाठी, सोबत जेवढ्याही एक्झाम आपल्या याच्यामध्ये नाबार्डच्या असतील किंवा टोबॅको बोर्डच्या असतील, कॉटन कॉर्पोरेशनच्या असतील, याची सगळी संपूर्ण तयारी तुम्हाला डेडिकेटेडली या ऑफलाईन बॅचमधून घेण्यात येणार आहे. जी बॅच 12:30 ते 5:30 होणार आहे. त्याच्यामध्ये कॉन्टचे 2 लेक्चर, रिझनिंगचं 1 लेक्चर आणि इंग्लिशचं 1 लेक्चर, हे सोडून तुम्हाला संध्याकाळी 5:30च्या नंतर स्पेशली ॲग्रिकल्चरचे वेगळे लेक्चर प्रशांत सर आणि सतीश सर घेणार आहेत. पुढे येत असताना इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन ज्या बाबतीत मी ऑलरेडी बोललेलं आहे, निखिल डांगे सर, जयंत मोकाशी सर, सुहास सर, या सगळ्यांची टीम ऑल ओव्हर इंडिया जेवढ्याही रिक्रुटमेंट होत आहेत त्या सगळ्या स्टेटमध्ये आपल्या इंडियामधल्या ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये इंटरव्ह्यू घेणारी ही एकमेव टीम आपल्याजवळ अवेलेबल आहे. पुढे येत असताना ज्या फॅकल्टीज आपल्याला शिकवण्यासाठी अवेलेबल असतील त्या फॅकल्टीच्या बाबतीमध्ये एक इन्फॉर्मेशन जर बघितली तर फर्स्ट आपल्याला कॉन्टसाठी अवेलेबल असलेले आकाश जाधव सर, ज्यांच्या बाबतीत डिटेलमध्ये मला बँकिंगच्या एक्झामच्या बाबतीत तर सांगायची गरज नाही. ज्यांचे सिलेक्शन स्टाफ सिलेक्शनपासून इन्शुरन्स, कॅम्पस रिक्रुटमेंट, बँकिंगमध्ये 4 वेळा प्रोबेशनरी ऑफिसर, क्लरिकलच्या वेगवेगळ्या एक्झाम्स, MBA एंट्रन्समध्ये असलेला रँक, 99% कंटिन्यू घेतलेले मार्क्स, सोबत ऑल इंडिया SSCमध्ये ऑल इंडिया रँक 50 ही त्यांची ओळख, प्लस ऑल ओव्हर इंडियामध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर हिंदी क्राऊडमध्ये पण ज्यांची ओळख आपल्याला माहिती आहे, ज्यांच्या अचूक प्रेडिक्शन ज्या एक्झामच्या असतात त्या बाबतीमध्ये आपल्याला कंटिन्यू गायडन्स त्यांच्याकडून होतच असते. सोबत इथं संभाजीनगरला त्यांच्याकडून आपल्याला काउन्सिलिंगचा पार्ट हा डेली बेसिसमध्ये घेतला जातो. पुढे येत असताना अमित पाटील सर, ज्यांचा 8+ म्हणजे जवळपास 9-1 वर्षाचा अनुभव टीचिंग फील्डमध्ये, जो फक्त क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सब्जेक्टमध्ये, ज्यांचे कंटिन्यू पर्सेंटाईल जर आपण MBA CET एक्झाममध्ये जर बघितले, कॅटच्या एक्झाममध्ये बघितले ते 99%. सोबत कॉन्ट सेक्शनमध्ये IBPS एक्झाममध्ये 35 आउट ऑफ 35 मार्क्स घेणारी फॅकल्टी. मेन्स एक्झाममध्ये अमित पाटील सरांच्या जर तुम्ही मार्क्स बघितले, कधी सर आपण एखाद्या हँडिकॅप स्टुडंट्स सोबत आपण ॲज अ स्क्राईब म्हणून जातो, तर तो स्कोअर कार्ड पण कधी तुम्ही बघितला तर मेन्स एक्झाममध्ये एवढे मार्क्स आकाश जाधव सरांसोबत घेणारी ही एकमेव फॅकल्टी असेल महाराष्ट्रामध्ये. बाकी कुठल्याही फॅकल्टीचा आपल्याला कॉन्टचा जर कधी मेन्सचा रिझल्ट बघितला तर यांच्या बरोबरीला तुम्हाला कोणीही भेटणार नाही. पुढे येत असताना अभिषेक गायके सर, जे की आपल्याला इंग्लिशसाठी इंटरव्ह्यूवाला पार्ट जो घेतील तो पार्ट, ज्यांचं सिलेक्शन इथं तुम्हाला दिसत असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर असेल, स्टेट बँक ऑफ हैदराबाद असेल, बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक, LIC ऑफ इंडिया, देन इकडं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑल इंडिया रँक 6, SSCमध्ये ऑल इंडिया रँक 49, ही पूर्ण अनुभवी टीम आपल्याला इंटरव्ह्यूसाठी पण अवेलेबल असणार आहे. पुढे येत असताना प्रशांत डोले सर, ज्यांचं ॲग्रिकल्चर AFO म्हणून 2019, 2020, 2021 3 वेळा कंटिन्यू 3 वर्ष सिलेक्शन झालेली एकमेव फॅकल्टी, जी तुम्हाला AFOसाठी असेल, ॲग्रिकल्चर रिलेटेड होणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासाठी अवेलेबल आहेत.
ज्यांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स हा अराऊंड 3 ते 4 वर्षांचा आहे संकल्प एज्युकेशनमधला. पुढे येत असताना सतीश जगताप सर, ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, ज्यांचा 2018, 19, 20, 22, 23 आणि इवन MPSCच्या एक्झाममध्ये नाबार्ड ग्रेड एमध्ये जो रिझल्ट आला आहे ते इकडं आपल्या डिटेलमध्ये दिलेला आहे. ते पण आपल्याला ॲग्रिकल्चरच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी, टीचिंगसाठी आणि ग्रुप डिस्कशनसाठी अवेलेबल असणार आहेत. पुढे येत असताना अमोल पाटील म्हणजे मीच, यामध्ये लॉजिकल रिझनिंगचा पूर्ण पार्ट मी बघणार आहे. अराऊंड 7+ इयर्स मी कंटिन्यू याच सब्जेक्टवर, लॉजिकल रिझनिंगचा सब्जेक्टवर आपल्याला इथं टीचिंगसाठी अवेलेबल आहे. माझ्या सिलेक्शनच्या बाबतीत तिथं दिलेलं आहे, जे की युनियन बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट फायनल सिलेक्शन सोबत RRB PO 2017-18 LICADOचा इंटरव्ह्यू क्वालिफाय केलेला. त्यापुढे येत असताना क्षितिज भालेराव सर, ज्यांच्या बाबतीत मी आत्ताच बोलत होतो की फायनल सिलेक्शन IMT दुबई सोबत IBPSच्या एक्झाम ज्याही झाल्यात, IBPS क्लरिकल, RBI असिस्टंट, सेबी ग्रेड ए, SSC CGL, जिथे आउट ऑफ मार्क सोबत आपले जे यूट्यूब लेक्चर होतात प्रॅक्टिससाठी, त्यामध्ये पण सर जेव्हाही लाईव्ह टेस्ट देतात त्याही टेस्टमध्ये आउट ऑफ मार्क घेण्याचं सर चे सगळे मार्क्स अवेलेबल आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये दुसरी कुठलीही फॅकल्टी इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क घेणारी IBPSच्या एक्झाममध्ये सध्या तरी अवेलेबल नाही आहे, जी आपल्या संकल्प एज्युकेशनमध्ये अवेलेबल आहे. पुढे येत असताना आतिश शिंदे सर, ज्यांच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलं की जनरल अवेअरनेस हा फक्त GKचा स्टॅटिकवाला पार्ट न घेता, स्टेट, कंट्री, CM यावरच न तुम्हाला खेळवून ठेवता, बँकिंग अवेअरनेससारखा जो डीप विषय आहे तो बेसिकपासून बँकिंगची जी काही हिस्ट्री असेल, नॅशनलायझेशन असेल, या पार्टमध्ये डिटेलमध्ये जर फायनान्शियल अवेअरनेसवाला पार्ट जर तुम्हाला शिकायचा आहे तर आतिश शिंदे सरांचे एकदा तुम्ही यूट्यूबचे पण व्हिडिओ बघितले पाहिजे. त्यातून तुम्हाला मी जे काही सांगतोय ते पूर्ण तुम्हाला लक्षात येईल. सरांचं इंटरव्ह्यू आणि DV अपिअरन्स जे जर बघितलं आपण तर IBPS PO, RRB PO, RRB GBOमध्ये असेल, कर्नाटक बँक असेल, IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजर असेल, हा सगळा पार्ट सोबत 3 ते 4 वर्षाचा स्पेसिफिक बँकिंग अवेअरनेस, जनरल अवेअरनेस शिकवण्याचा एक्सपिरियन्स. तर आतिश शिंदे सर आपल्याला थ्रू आउट बॅच संपेपर्यंत आपल्याला जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेसच्या टीचिंगसाठी अवेलेबल असणार आहेत. पुढे येत असताना सुहास सर आपल्याला, ज्यांचा अनुभव बँकिंग एक्सपिरियन्स जर बघितला तर तो 9+ इयर्सचा आहे. जे स्पेशलिस्ट आपण म्हणू शकतो आपल्या इथं इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये असणार आहेत. सोबत कम्प्युटर अवेअरनेसचे आपल्याला जे काही टॉपिक्स असतील ते सुहास सर बघतील. त्यानंतर सुहास सरांच्या बाबतीत अजून सिलेक्शनच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर IBPS RRB PO, ICICI बँक PO आणि बाकी सगळ्या ज्या RRB क्लरिकल, IBPS क्लरिकल या सगळ्या एक्झाममध्ये सर ऑलरेडी पास झालेले आहेत, स्वतः एक्झाम दिलेले आहेत, तोही त्यांचा अनुभव यामध्ये असणार आहे. पुढे हे आपलं एक वेगळी अनाऊन्समेंट, अदर दॅन बॅच ही एक नवीन अनाऊन्समेंट आहे जी 24 तारखेला बॅच चालू होते. पहिले तर पुन्हा एकदा क्लिअर करतो, त्या बॅचला ॲडमिशन BA, BCom, MBA, MCom, MSc झालेल्या सगळ्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सोबत फायनल इयरला असणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना या बॅचला ॲडमिशन घेता येईल. पण AFOसाठी ह्याच्यामध्ये ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, AFOचे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी ऑफर या बॅचच्या निमित्तानं आपल्यासाठी अवेलेबल असेल. ज्यांच्या फीसमध्ये इथं फक्त आपल्याला ऑफरमध्ये 15,000 फीस असेल. पुन्हा एकदा क्लिअर करतो, हे फक्त ॲग्रिकल्चरसाठी फी स्ट्रक्चर आहे. 15,000 फीस एकत्र भरल्यास आणि जर आपण इन्स्टॉलमेंटमध्ये भरत असेल तर 10+8 असे 18,000 फीस असेल. ही फक्त ॲग्रिकल्चर AFOसाठी आणि याची जी काही व्हॅलिडिटी असेल ती 31 डिसेंबर किंवा AFOची तुमची एक्झाम संपेपर्यंत असणार आहे. अदर दॅन आपली जी बॅच चालू होते AFO, ज्या बॅचमध्ये प्रारंभ 7चा पूर्ण सिलेबस आपण कव्हर करतोय, त्या बॅचची फीस आपली 4 महिन्यासाठी, जसं तुम्हाला टिकर लाईनमध्ये पण दिसत असेल, 4 महिन्यासाठी 18,000 आणि एका वर्षासाठी 24,000 असणार आहे. ज्याचे डेमो लेक्चर पहिले 4 दिवस 24 जूनपासून आपल्याला अवेलेबल असणार आहेत, दुपारी 12:30 ते 5:30 छत्रपती संभाजीनगर येथे. ज्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे. ॲड्रेसच्या बाबतीत पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. तर ही झाली आपली या बॅचच्या बाबतीतली इन्फॉर्मेशन.
पूर्ण व्हिडिओच्या बाबतीत तुम्हाला बॅच कधी चालू होणार, बॅचचं फी स्ट्रक्चर काय आहे, फॅकल्टीज कोणत्या अवेलेबल आहेत, आपल्याला या बिल्डिंगमध्ये प्रिमायसेसमध्ये कुठल्या कुठल्या सुविधा अवेलेबल असणार आहेत, या सगळ्या माहितीच्या बाबतीत मी डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे. पुन्हा शेवटी सगळ्यांना विनंती की नवीन प्रिपरेशन करणाऱ्या तुमच्या ओळखीच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवायचा आहे आणि नवीन चालू होणाऱ्या ऑफलाईन बॅचच्या बाबतीत त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.